हा माझ्या जीवनामध्ये मी जर काही वाचलं असेल, जगलं असेल, भोगलं असेल, पाहिलं असेल, अनुभवलं असेल, याच्यामध्ये मी तुम्हाला कधी म्हणणार नाही की बाबा वाक्यम प्रमाणम सारखं करा. पण मी तुम्हाला हे सांगेन की चिंतन कधीही सोडू नका. चित्ताचा चिंतन हा धर्म आहे. या चिंतनाने मंथन करा आणि मंथनातून नवनीतासारखं लोणी काढा. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तैसे घे अनंता. इतके पंथ निघालेले आहेत. हे बा, ज्यांनी सद्गुरू नाना महाराज तराणेकर, सद्गुरू अण्णा धांडे शास्त्री, सद्गुरू बाबा आपले किंवा यांना अन्य कोणाकाहीकडे जाण्याची गरज नाही. अनेक लोक आपापली दुकानं लावून बसलेले आहेत जगात. आपल्याला कोणाच्याही दुकानात जायचं नाही. आपल्या घरी सगळं आहे, येथे सर्व आहे असं आमच्या बाबांनी लिहून ठेवलंय. खरंच आहे बरं. आणि याच्यानंतर जर तुम्हाला जायचं असेल तर जावं. म्हणजे घरचं पवित्र अन्न सोडून जर का तुम्हाला हॉटेलमधलं अन्न खायचं असेल तर खा, पण घरातल्या अन्नासारखं पवित्र अन्न दुसरं नाही. म्हणजे भाग्यवान आहात तुम्ही, म्हणून मी तुमच्याशी हे बोलतोय. आणि आजकाल लोक वाटेल तेवढे महाराज लोक निघाले आहेत, वाटेल तेवढे त्यांच्या हे आहेत. आणि बघता बघता अशा सगळ्या लोकांना एकदम शक्तिपात करतात, म्हणतात वगैरे. हे शक्य नाही आहे बरं, हे नाही आहे, असं नाही आहे. इतकं सोपं, इतकं सवंग असं नाहीच आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे आपल्या याच्यामध्ये राहायचं, आनंदाने राहायचं, अहंकार विरहित राहायचं, आत्मविश्वास पूर्ण राहायचं. अहंकार विरहित आणि आत्मविश्वास पूर्ण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आणि अशा तिथे तर आपल्याला हे नाहीये, कुठल्याही प्रकारचं भय नाहीये. त्यांनी प्राणायामाचा अभ्यास सांगितलाय त्यांनी, आणि हा प्रत्येकाने करा. मी त्यांना मोठं मानतो. कुणाला? योगी रामदेव बाबांना, की ज्यांनी प्राणायाम आज लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवला. प्राणायाम हा आमच्या लहानपणी फक्त आम्हाला संध्येत माहिती होता. संध्येमध्ये आम्ही प्राणायाम शिकलोय. त्याच्यानंतर तुम्ही आठवून पाहा ना, आपल्या घरातल्या आपल्या आजी आजोबा वडील हे लोक प्राणायाम वगैरे करत होते का आजच्या तारखेत? ते आपलं कुळधर्म करत होते, काबड कष्ट करत होते, संसार चालवत होते. परंतु आज सगळ्यांपर्यंत प्राणायाम ही एक, बरं दुसरी गोष्ट, प्राणायाम ही परमात्मा मिळणारी गोष्ट नाही आहे बरं, शरीर स्वास्थ्य देणारी गोष्ट आहे. परमात्मा मिळवण्याकरता प्राणायामाच्या आणखीन वर गेलं पाहिजे. अष्टांग योगात प्राणायाम हा एक भाग आहे. पहा पुढे आता ते सांगताय तेवढं लक्षात घ्या. परमात्म्याच्या सुंदर मूर्तीचं ध्यान करावं. चरणकमलापासून प्रारंभ करून निरनिराळ्या मंगलमय अवयवांचं ध्यान करावं. जिथे लक्ष्मी निवास करते त्या वक्षस्थळाचं, हृदयाचं, परमेश्वराचं ध्यान करावं. कौस्तुभ म्हणाने सुशोभित कंठाचं, ज्यांनी शत्रूंना रगडले अशा 4 भुजांचं, शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणाऱ्या हातांचं, सुहासयुक्त त्याच्या मुखमंडलाचं, मुखकमलाचं ध्यान करावं. आणि विषय आणि राग रहित होऊन मन ब्रह्माकार बनतं. ध्यान करताना परमेश्वराच्या मुखमंडलावरती आपली नजर स्थिर करावी, शांत रीतीने एकांतामध्ये. आणि त्याच्या मुखमंडलामध्ये त्या नेत्रांचं, त्याच्या भ्रूमध्याचं, त्याच्या ओष्ठद्वयाचं, त्याच्या स्मितहास्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करावं. अपलक ध्यान करावं. हे परमेश्वराचं ध्यान. आणि नंतर तेच ध्यान जसं आपण जपून हृदयात ठेवतात तसं डोळे मिटून आपल्या हृदयात ठेवा. परमात्मा तुमच्या हृदयात आहे, हे कदापि विसरू नका. अहम हि सर्वभूतानां हृदयशी अर्जुन तिष्ठती, हे परमात्म्याने सांगितलेलं आहे. परमात्मा हृदयात कसा व्यवस्थित आहे हे तुम्हाला मी दशमस्कंद संपल्यानंतर नारायण उपनिषद वाचून दाखवील आणि तुम्हाला सांगेन. आमच्या वरदानंदांच्या याच्यामध्ये ते आहे. पुढे भक्तीचं मर्म, काळाचा महिमा हा सगळा सांगितला. आणि एक गोष्ट सांगितली, देह आणि गेहाची आसक्ती ही पुरुषाला अधोगतीला नेईल. 2 गोष्टी आहेत. देह हे गेह आहे. गेह म्हणजे काय? घर. देह हे कोणाचं गेह आहे? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. देह हे आत्म्याचं गेह आहे. आणि आपलं गेह, आपलं घर, माझं घर म्हणून प्रत्येक जण आता घरोघरी आपल्या घरी जातील इथून. हे गेह, या दोघांवरही आसक्ती नको.
म्हणून ज्ञानोबाने काय सांगितलं, कोणाचं हे घर, लक्षात ठेवा. दुसरं एक महत्वपूर्ण सूत्र सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्ञानी आहात म्हणून ते सूत्र पकडा. तुम्हाला नाव नाही, तुम्हाला रूप नाही, तुम्हाला लिंग नाही, तुम्हाला शरीर नाही, तुम्हाला वय नाही, तुम्हाला जात नाही, तुम्हाला वर्ण नाही, तुम्हाला धर्म नाही, तुम्ही आत्मा आहात. हे मी वारंवार तुम्हाला ठसवू इच्छितोय तुमच्या चित्तावरती. त्याने सांगितलेलं आहे की हा मुक्त संग असलेला मी आत्मा आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवो, मी आत्मा आहे, मी देह नाही. हा बोध आपल्या चित्तावरती ब्राह्म मुहूर्तावर रोज करा. 5 मिनिटं बसून ब्राह्म मुहूर्तावरती म्हणायचा एक अत्यंत सुंदर श्लोक सांगतो. आदिशंकराचार्यांनी स्तोत्रामध्ये लिहिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वम, प्रातर्नमामि हृदि संस्फुरदात्मतत्वम, सच्चित् सुखम परमहंस गतिं तुरीयं, यत्स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं, तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः. मी भूतसंग नाहीये. मी कोण आहे? मी तद्ब्रह्म आहे. हरिओम तत् तत् सत. भक्तराज महाराजांनी हेच सांगितलं बरं. हरिओम तत् सत तदेव मा, मी ते सत आहे. हरिओम तत् सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम असं जोराने म्हणून मला जाणून जप करायचं आहे. मी काय करतोय जप? हरिओम तत्सत, ते ब्रह्म मी आहे, ते सत मी आहे. हा त्याचा अर्थ आहे. मी देह आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे. हा प्रिंट आपल्या मनावरती उमटवा आणि हा प्रिंट आपल्या मनावरती उमटवण्याकरता आपल्या जीवनात सद्गुरु नावाचा कर्णधार येतो आपल्याला. पहा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, देवहूतीला मोक्षपद प्राप्ती मिळाली. आणि या ठिकाणी आपल्याला सलसेल तृतीय स्कंधाची, चतुर्थ स्कंधाचा प्रारंभ दर्शन झालेला आहे. चतुर्थ स्कंधामध्ये आपल्याला मनूच्या कन्यांचा वंश सांगितला. चतुर्थ स्कंधाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण त्याचा जय जयकार करू. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण श्रीमन्नारायण बदरी नारायण नारायण नारायण, बदरी नारायण नारायण श्रीमन्नारायण सत्यनारायण नारायण नमो भगवते श्री वासुदेवा. आता या 9 कन्या आहेत आणि 9 ऋषींना दिलेले. मैत्रेय सांगतायत, विदुरा, स्वयंभुव मनू आणि राणी शतरूपा यांना 2 पुत्र झाले आणि 1 कन्या, 3 कन्या झाल्या. बरं, देवहूतीचं आपण ऐकलं, देवहूतीच्या कन्यांचे नावं ऐकले, त्यांच्या जावयाची नावं ऐकली. आता कोणाचं आहे? त्यांना जी 5 मुलं झालेली आहेत, कुणाला? राणी शतरूपेला आणि स्वयंभू म्हणून त्यांची नावं आहे प्रियव्रत, उद्दानपाद, आकुती, देवहूती आणि प्रसूती. अशा 3 कन्या आणि 2 मुलं, अशी 5 जण झाले. आणि यांचा जो वंशविस्तार आहे हा म्हणजे सगळे भगवत भक्त आहे, सगळे श्रेष्ठ पवित्र कुलोत्तम आहे वंश विस्तार सगळा. त्यांनी सांगितलेलं आहे हा आकृतीचा विवाह प्रजापती बरोबर झालाय.
त्यांना यज्ञ स्वरूपी भगवान विष्णू आणि दक्षिणा असं जोडपं झालं. विष्णू आणि दक्षिणा यांना 12 पुत्र झालेले. देवहूती आणि कर्दमी यांना कला नावाची कन्या झाली. या कलेला कश्यप आणि पौर्णिमा इतकी गोड नावं आहेत भागवतामध्ये. आपण काहीतरी नावं ठेवतो मुलांची. इतकी सुंदर विष्णू सहस्रनामात नावं आहेत, भागवतात नावं आहेत. रिंकीन टिंकीन मंकी अशी नावं नका ठेवू. हात जोडून सांगतो, गोड नावं आहेत आपल्या भारतामध्ये, आपल्या सगळ्या याच्यामध्ये सुरेख नावं आहेत. आणि आता जुन्या नावांचं पुनरुज्जीवन होऊन राहिलेलं आहे. अनेक लोक ठेवायला लागले चांगली चांगली नावं, नाही का? वेड्यासारखं आपण अंधानुकरण करतो पाश्चात्यांचं काहीतरी. असो, ते म्हणतात की देवहूती आणि कर्दमी यांना पौर्णिमा आणि कश्यप असं 2 मुलं झाले. हेच कश्यप मुनी आहेत बरं का. दिती आणि आदितीचे पती आपण आत्ता पाहिलं ते. त्याच्यानंतर अत्री आणि अनसूया यांना 3 पुत्र झाले. एकाचं नाव दत्तात्रेय, एकाचं नाव दुर्वास आणि एकाचं नाव चंद्र. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अनसूया नंदन दत्तात्रेय जन्माला आले. आणि ह्याच्यातली याची जी हे आहे भागवतातला दत्त जन्म आहे तो आज होणार आहे. तो कसा होतो? आपण त्या ठिकाणी ती हिच्याकडे आले, अनसूयेकडे आले, तो आम्हाला नग्न होऊन भिक्षावाड म्हणाले वगैरे, हा प्रकार भागवतात नाही. हे लक्षात घ्या. भागवतात कसा प्रकार आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष वाचून दाखवतो. बघा, मैत्रेय मुनी सांगतायत, ब्रह्मदेवाने अत्री मुनींना सृष्टीची रचना करण्याला आज्ञा केली. अत्री आणि अनसूया हे वृक्ष नावाच्या पर्वतावरती गेल्या आणि तिथे तपश्चर्या करायला लागले. लक्षात ठेवा, सगळे ऋषी आणि त्यांच्या पत्नी हे तपश्चर्या करून मोठे झाले. अगस्त्य आणि लोपमुद्रा. आपण ही दाम्पत्य भावात असलेले जेवढे लोक आहेत तेवढे भगवंताची तपश्चर्या करण्याकरता गृहस्थाश्रमात आपण आलो आहोत. अशा भावात जगा. ईट ड्रिंक अँड बी मेरी हे आपलं तत्वज्ञान नाहीये. हे नीट रीतीने समजून घ्या. जे अगस्त्य आणि लोपमुद्रा तपश्चर्या आली, अरुंधती आणि वसिष्ठ तपश्चर्येने मोठे झाले. बरं, हे अत्री आणि अनसूया तपश्चर्येने, या सगळ्यांनी ज्यांची आपण वंदना करतोय. अनसूया ही जगदंबा आहे. अनसूयेने सीतेची ओटी भरली आहे. भगवान रामचंद्र आणि सीता ज्या वेळेला अयोध्येहून निघाले आणि त्याच्यानंतर गुहकाने त्यांना गंगा पार केली. गंगा पार करून ते ज्या वेळेला इकडे आले त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या चित्रकूटला येण्याच्या आधी अनसूया आणि अत्रींच्या आश्रमामध्ये गेले. अनसूयेने सीतेला उपदेश केलेला आहे. इतकी प्राचीन आहे अनसूया. आणि ही अत्री आणि हे दत्तमुनी 24 सगळ्यात चतुर्युगात दत्तावतार झालाय. कलियुगातला दत्तावतार जो आहे, कलियुगातला तो श्रीपाद श्रिया वल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. एक कुरवपूरला झाले, एक करंजनगरामध्ये झाले. आणि तेच कुरवपूरला झालेले आणि करंजनगरात झालेले अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून अक्कलकोटला प्रगटले. अशी कलियुगातील, पण त्याच्या अगोदरचे 24 अवतार आहेत दत्तात्रेयांचेच. हे नीटपणे आपण समजून घ्या. पहा पुढे, निर्विंध्या नावाच्या नदीच्या आसमंतामध्ये या मुनिश्रेष्ठाने प्राणायामाने चित्त शुद्ध करून आणि वायू भक्षण करून 100 वर्ष तप केलंय. आणि त्यांनी प्रार्थना काय केली? संपूर्ण जगाच्या ईश्वराला मी शरण आलो रे, जगदीश्वराला, त्यांनी मला आपल्यासारखा पुत्र द्यावा, अशी प्रार्थना केली. आपण कधीतरी अशी प्रार्थना करू का? देवा मला तुझ्यासारखा पुत्र हवा. धन्य त्या माऊली ज्यांनी अशी प्रार्थना केली. जिजामाता असो, देवहूती असो की अदिती असो, देवालाच पुत्र होऊन तू माझ्या पोटी ये. काय दिव्य त्या माऊलीचं संकल्पशक्ती असेल, जरा विचार करा. आणि जसं मागाल तसं मिळतं, हे लक्षात घ्या. आपल्या इथे गमतीशी मला या गोष्टीचं हे वाटतं की आपलं मन शुद्ध आणि शिव आणि दिव्य संकल्पच नाही करत. नाही मला नाही जमणार आम्ही नाही. अरे असं काय करता? ठाईच्या ठाई बसून तुम्हाला चांगलं तन्मय मना शिवसंकल्प मस्त. माझ्या मनातून मी शुभसंकल्प करेन, शिवसंकल्प करेन. मला कल्पनाही नव्हती हो की माझी इतकी भागवत होती. तुमची शपथ सांगतो मी अगदी प्रामाणिकपणे, पण माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतली. डोंगरे महाराजांनी मला क्षिप्रेवरती, ज्या क्षिप्रेच्या साक्षीने आपण या भागवताचा संकल्प केला, जे आज होत आहे,
त्याच क्षिप्रेवरती 1975-76 साली डोंगरे महाराजांचं भागवत ऐकायला महांकालेश्वराच्या मध्ये प्रांगणात पहिलं डोंगरे महाराजांचं गुजरातीमध्ये भागवत झालं. त्या ऐकायला आम्ही आमच्या लहान लहानशा मुलांना घेऊन दोघं जण 2 सायकलींवर, ही लेडीज सायकल हिची होती, त्याच्यावरती एक मुलगा, माझ्या सायकलवरती दुसरा मुलगा, त्यांचे विटीदांडू आणि चेंडू बसून सगळे खेळ, त्यांचे टिफिन आणि त्यांचे टॉवेल आणि आंघोळीचे कपडे आणि सगळे घेऊन आम्ही 8 वाजता घरून जायचं, ते रात्री 9ला घरी यायचं. आणि महाराजांची कथा 1:30 वाजता संपायची. 9-9:30ला सुरू व्हायची, 1:30ला संपायची. आणि 1:30 वाजता महाराज क्षिप्रेवरती जप करायला यायचे. आणि 1:30 वाजता एक दिवशी अश्विनी वद्य हे होते, नवमी होती. मी मुलांना घेऊन यांना टुबुक टुबुक करून त्यांना आंघोळी घालायच्या. टॉवेल गुंडाळलेला, अर्धा भरती बनियन, पोरांना गंमत करतायत पोरं त्यांना, आणि इकडे काठावरती आमचे कपडे सांभाळायचे बायको. आणि असं करत असताना मी असं पाहिलं तर थोड्या अंतरावरती तिथे डोंगरे महाराज जप करून राहिले. अगं म्हटलं माधुरी महाराज आहे. इतके एकटे महाराज आता सापडायचे नाहीत. मी पोरांना तसंच ठेवलं आणि त्या टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत मी अगदी तुम्हाला सत्य सांगतो, मी धावत तेवढ्या वेळात ते उठले आणि त्यांच्याबरोबर फक्त 2 माणसं होती. आणि ते परतायला लागले, कारण आता ते त्यांच्या मुक्कामावर जातात आणि तिथून मग ते बरोबर 3:30ला पुन्हा आसनावर बसतात. फार थोडा वेळ ते असायचे आपल्या घरी, आपल्या मुक्कामावरती. आणि मी जाऊन त्यांना घाटावरती शिरसाष्टांग प्रणिपात केला आणि त्याचे पाय पकडले. तर अरे काय करतात एकदम तुम्हाला दुसोड्यासारखं तेव्हा म्हटलं मला भागवत हवं आहे. मी नसतं ते भागवत म्हटलं मी पाय सोडणार नाही. तुम्ही 2 मिनिटं संग्रामक झाले आता की आता आहे का तो दुसोड्यासारखं मला झिड काढतात की आता मी माझा धैर्य सोडून उठून जातो. मी पाय सोडणार नाही, मला भागवत. 2 मिनिटामध्ये माझ्या सद्गुरूला दया आली. त्यांच्या मुखातून ते म्हणाले बरं देतो, हां संध्याकाळी भागवत घेऊन या, उद्या तुम्हाला प्रसाद म्हणून भागवत देतो. मग पाय सोडले. आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी गीता प्रेस गोरखपूरचं भागवत, तेच भागवत माझं पूजेत आहे हे लक्षात घ्या. हेच भागवत, याच्या भागवतात तिथी लिहिली आहे मी ज्या दिवशी मला मिळालं आहे त्या दिवशी. हे घेऊन त्यांना संध्याकाळी त्याच्या मुक्कामावर घेऊन गेलं. त्यांनी दिवसभर ते ठेवलं. एकादशीच्या दिवशी मला भागवताचा प्रसाद दिला. त्यांनी पूजा करून 2 गुलाबाची फुलं दिली. 12 भागवत झाल्यानंतर मला भेटायला ये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटते, अवघ्या 2.5 वर्षात मी 12 भागवत केली. भर तसं की अरे समजा त्याने देह ठेवला तर माझ्या काय हाती, मग मी कोणाला भेटायला जाऊ. लक्षात ठेवा, भक्ती करताना वायदे करू नका. शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. तुम्हाला दादांना काही द्यायचं देऊन मोकळे व्हा. हो मी देणार आहे, हो मी देणार आहे, मग तुम्ही येणार आहे, मग मी देणार आहे. वायदे करू नका. परमार्थामध्ये अतिशीघ्र राहिलं पाहिजे माणसाने. मी उद्या मरणार आहे असं समजून कामाला लागा. मी राहिलं उद्या तर परवाही काम करीन, पण उद्या मी मेलो तर काय मी. मला अनुभवायचा गूढार्थ दीपिकेचं काम मी करत होतो. मला एका माझ्या आदरणीय मित्रांनी संध्याकाळी सांगितलं की आमची बायको घरी नाही, मुलगा घरी नाही आहे, 250-251 रुपयाची देणगी द्यायची, तर उद्या या तुम्ही. उद्या ते गेले होते, देणगी मिळाली नाही. कोणत्या तोंडाने मी त्यांच्या बायकोला काल यांनी असं म्हटलं होतं, बायको माझ्यावर विश्वास ठेवे की मुलगा ठेवे. ते म्हणते पहा आमचे वडील गेले, यांना देणगी सुचते. पुन्हा मी हिंमत नाही केली, म्हणजे तेव्हाच्या तेव्हा देऊन टाकली, नाही गेली गेली. परमार्थामध्ये अशुभ आणि शुभ यांच्या बाबतीमध्ये कालहरण करायचं नाही. तत्व हे की त्यांच्या कृपेने हे सगळं झालं आहे. इथे मी तुम्हाला हे अशासाठी सांगून राहिलो होतो की अत्री आणि अनसूया यांचं जे काही दिव्य रूप आहे याच्यातून त्यांनी जगदीश्वराला प्रार्थना केली की तू माझ्या पोटी. आणि जगदीश्वर, आणि इतका विलक्षण तपश्चर्या होती की अत्री मुनींच्या मस्तकातून अग्नी प्रज्वलित झाला, मस्तकातून निघाला. आणि त्रिभुवनाला तेज देणारे 3 देव अत्री मुनींच्या आश्रमात आले. अत्री मुनींचं अंतःकरण प्रकाशित झालं.
मुनींनी त्यांना दंड प्रणाम केला, अर्घ्य पुष्प उंजळीत घेतलं. तुम्ही कोण आहात? तिघांना विचारलं. मी तर एका देवाला बोलावलं होतं, तुम्ही तिघजण कसे आले? ही ताकद आहे. देव आल्यानंतर सुद्धा त्याला विचारायची. परवाच मी तुम्हाला सांगितलं, वारकरी पंथाचे कळस तुकोबाराय, तुकोबारायांच्या नंतर 100 वर्षांनी निळोबाराय पिंपळनेरकर नावाचे मोठे संत आले. त्यांनी तुकोबारायांचाच जप केला, तुकाराम 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 तुकाराम. आणि गरुडावर बसून महाविष्णू आले दर्शन द्यायला. ते विचारतात, आम्ही तुम्हाला बोलावलंच नाही, तुम्ही आले कशा ना? आम्हाला तुकोबा पाहिजे, तुम्ही तुकोबांना आमच्या वैकुंठाला नेलाय ना, त्यांना पाठवा. देव म्हणे हो पाठवतो. देव परत गेले, तुकोबांनाच पाठवलं गरुडावर बसून. तुकोबा आले आणि आपल्या मुखातला विडा त्यांच्या मुखामध्ये घातला. विडा मुखातला घालणं याचा अर्थ अंतरंग भिजवून टाकणं पूर्णपणे, अंतरंगी पूर्णपणे अध्यात्माने असे भक्त असतात. तुला बोलावलं पण आम्ही तुला बोलावलंच नाही. तर ते तिघांनी सांगितलं, तुम्ही जे जगदीश्वर म्हणता ना ते आम्ही आहोत. ईश्वर तनुत्रय ब्रह्मा विष्णू महेश ते आम्ही आहोत, म्हणून तुला आलं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही माझे पुत्ररूप व्हा. भगवंता, जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय याच्याकरता आम्ही आलेलो. ब्रह्मन, तू सत्य संकल्प आहेस, तू जसा संकल्प केला तसं झालेलं आहे. आम्ही जगदीश्वर आहोत. असं वरदिन ते अदृश्य झाले. आणि ब्रह्म्याचा अंश होता चंद्रमा, विष्णूचा अंश होता दत्तात्रेय आणि महेशाचा अंश होता दुर्वास. हे 3 पुत्र प्रकट झाले. आणि त्यांचं आपण आता वंदन करू. 3 शिरे 6 हात, 3 शिरे तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंड. टाके जोडी पुरेश्वर, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान. माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर. शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे विश्वंभर. तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, तया माझे दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. प्रदोष वेळेकडे आपण चाललोय. आज गुरुवार आहे, दत्तात्रेयांचं आविर्भवन झालेलं आहे. दत्तात्रेयांचा अत्यंत प्रखर आणि प्रमाणभूत श्लोक आहे. अनसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः स्मरतृगामी स्वभक्तानां उद्धरता भव संकटा. श्रीमद वासुदेवानंदांनी त्यांना मागितलेलं मागणं मागू आपण. दत्ता मजला प्रसन्न होसी, जरी तू वर देसी. दत्ता मजला प्रसन्न होसी, जरी तू वर देसी. तरी मी आनन मागे तुझसी, निर्धारुनी मानसी, निर्धारुनी मानसी. दत्ता मजला प्रसन्न होसी, जरी तू वर देसी. स्मरण तुझे मज नित्य सावे, भावे तव गुण गावे. स्मरण तुझे मज नित्य सावे,
सक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे, ऐसे दत्तानदला प्रसन्न होसी करी तू वरदेसी, सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे, सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे, यास्तव आता तुझ्या आहे स्वपदे मन रमगावे, दत्तानदला प्रसन्न होसी करी तू वरदेसी, विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय वाहे, विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय वाहे, वासुदेवा निर्मल देहे जेणे तत्पदी राहे, जेणे तत्पदी राहे, दत्तानदला प्रसन्न होसी करी तू तरी मी आनंद मागे तुझसी निर्धारिणी मानसी, निर्धारिणी मानसी, दत्तानदला प्रसन्न होसी करी तू सद्गुरु भक्तराज महाराजांनी आमच्या बापू माझा हो ज्ञानवंत दत्तात्रयाला वंदन केलंय, कामधेनू सहित श्रीहरी, आणि गंगा त्याच्या मस्तकातून वाहते असा भक्तराज महाराजांचं गोड स्वरूप बापमा ज्ञानवंत मध्ये बरोबर केलेलं आहे. त्यांनी लक्षात ठेवा, अवधूताच्या रूपामध्ये दत्तात्रयांच्या रूपामध्ये साईबाबांनी त्यांना रक्षण केलेलं आहे. रेवातिरीच्या बसणाऱ्या असं म्हणून त्याला त्याने हात घातलेले. नरसिंह सरस्वती महाराजांचे अनन्य उपासक होते. त्यांच्याच्यातलं कालचं त्याचे अष्टक आहे ना नरसिंह, त्याच्यातलं मला एक गोष्ट खूप आवडली. एक श्लोक त्याने सांगितलं की या शिशूला त्या अष्टकामध्ये सांगितलं, तू जर आता नाही सांभाळलं तर मग केव्हा सांभाळणार आहे? तू माझा प्राण गेल्यावरती येणार आहे, तर मग काय उपयोग तुझ्या येण्याचा? असं त्या ह्याच्यामध्ये त्या अष्टकामध्ये पुढे म्हटलंय. आणि त्याच अष्टकात सांगितलेलं की लक्षात ठेव, अकाली मेघाने मुख पसरी जात कम, तो फक्त त्या मेघातल्या पडणाऱ्या बिंदूसाठी चोच उघडून बसलाय, तसं मी तुझ्या कृपेसाठी चोच उघडून बसलोय. आता जर मला आहे तर मग तुझा फायदा काय? आणि मग ही जी काही उत्कट भक्ती आहे ना, हिचं पर्यवसान साक्षात दत्त दिगंबर होते आमचे साईनाथ महाराज स्वरूप असलेले भक्तराज महाराज. अशी लोकांना त्यांनी प्रत्यय दिलेली आहे, हे लक्षात घ्या. पुढे घ्या. आपल्याला असं दिसेल तर भगवान दत्तात्रय यांचा सावतरणीच्या सांगितलेलं आहे. अंगिरा मुनी आणि श्रद्धा या दोघांना यांना 4 कन्या आणि 2 पुत्र झाले, अगस्त्य आणि विश्रवा. विश्रवा मुनींचा मुलीला यक्षराज कुबेर झाला. त्याची दुसरी पत्नी केशिनी, आणि त्या केशिनीपासून, केशिनी कोणाच्या आईचं नाव आहे माहिती आहे? रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. हे सगळे देवविख्यात लोक आहेत, जगदविख्यात. अथर्व मुनींची पत्नी होती चित्ती, दधी नावाचा तपोनिष्ठ पुत्र. महाभाग भृगुरुजीच्या वंशामध्ये मार्कंडेय मुनी आले. भृगूच्या कवी नावाच्या पुत्राला शुक्राचार्य नावाचा मुलगा झाला. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती आणि मनुची मुलगी प्रसूती यांना 16 कन्या झाल्या. त्यापैकी त्यांनी 1 कन्या शिवशंकरांना दिली. तिचं नाव सती, पार्वती, उमा, इला, जगदंबा, अपर्णा हे तिचं नाव. आणि त्यांची कन्या होती दुसरी मूर्ती, ती त्यांनी धर्माला दिली. त्यांना 2 मुलं झाले, एकाचं नाव नर आणि एकाचं नाव नारायण. सगळ्यांनी विश्वाला आनंद दिलेला आहे. आणि आता आपण एक लहानशी शिवाचं स्मरण संध्याकाळी करून आजची कथा संपवू. ते म्हणतायत, श्रीहरीचे नरनारायण हे गंधमादन पर्वतावरती गेले आणि त्यांनी तपश्चर्येचा आदर्श या भूतलावरती प्रस्थापित केला. बद्रीनारायण काय करतायत? तपश्चर्या करतायत. बद्रीनारायण पद्मासनाय मणिकुंडल शोभिताय
भास्वज्जटा मुकुट मंडित मस्तकाय. ते स्तोत्र वाचतात, त्या स्तोत्रातले शब्द लक्षात घ्या. पद्मासनात बसलेले आहेत नारायण. पद्मास आणि सुंदर स्तोत्राचा अर्थ आहे तरी प्रत्येक गोष्टीचा मला अर्थ कळला पाहिजे असा ध्यास घ्या. आणि मला सांगतो, इंग्रजीचा जर अर्थ कळतो, इंग्रजी जर तुम्ही शिकलेले आहात तर संस्कृत तुमच्या बापाची भाषा आहे, आईची भाषा आहे. संस्कृतचे तुम्ही पुत्र आहात, तुम्ही संस्कृती पुत्र आहात, संस्कृत पुत्र आहात. तुम्हाला संस्कृत आलीच पाहिजे. याच्याकरता कुठल्याही प्रकारचा अवघडपणा नाहीये, सगळ्यांना आली पाहिजे. माझे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक मुंबईला एक असे हे आहेत की जे संस्कृतात प्रवचन करतात. मुसलमान मित्र आहेत, संस्कृतात प्रवचन करतात. ह्या करतात. आपल्या मला वाईट वाटतं, आपल्या घरातल्या चांगल्या पुरुषांना संधीतली 24 नावं नाही आहेत. हे बरोबर नाही. जर मी माझं म्हणजे मला एकाने एक सुंदर गोष्ट सांगितली, त्याच्यातून बोध घ्या. रामनवमी होती आणि माझा एक मित्र स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उज्जैनला, काय म्हणतो की कहो तुम्ही तर उद्या रामनवमी, आपल्या ते कीर्तन आहे उद्या, तर तुम्हाला यायचं आहे. तर ते काही सुट्टी नाही म्हणे, रामनवमीची सुट्टी नाही आहे म्हणे. तर त्यांना त्यांच्या मुसलमान मित्रांनी सांगितलं, हमारी अगर ईद की छुट्टी सर की तो हम आएंगे ही नहीं ऑफिस में, जो करना सुबह नहीं आएंगे ऑफिस. तुम लोग कैसे हो, हमारी रामनवमी है, हम नहीं आएंगे ऑफिस में. विदाउट पे करना हो तो विदाउट पे. क्या करोगे हमारा तुम? हमारे भगवान रामचंद्र जी का मैं नहीं आऊँगा, जो करना सो करता हूँ. क्या करोगे आप मेरा? काढून टाकाल का, मला रस्टिकेट कराल का? आमचं मी यांनी नाही सांग बरं, अभिमानाने नाही सांगत, पण गजानन महाराजांचा आमचा उत्सव यायचा. महागवद्य सप्तमी ते महागवद्य दशमी. मी 2 ओळींचं ॲप्लिकेशन घेऊन द्यायचं कॉलेजमध्ये, मेरे गुरु महाराज का उत्सव आहे, मैं नहीं आऊँगा. 6व्या दिवशी अवतीर्ण व्हायचा. कारण माझ्यासारखी तर नोकरी कोणी केलीच नाही. त्याच्यामुळे आनंदाने बेफिकीरपणे नोकरी केली. भागवताला चालला जायचं आणि आल्यावर ॲप्लिकेशन द्यायचं आणि सांगायचं सरांना की मी भागवत पडले गेला. काय कराल काय कराल तुम्ही? असं कुठेतरी कट्टरपणा असला पाहिजे. बघ, नाना महाराज गेल्याची मला वार्ता आली, इन्व्हिजिलेशन करत होतो मी, आजही मला आठवतं. नाना महाराजांचा देहात रात्री येणार होता नागपूरहून. मला फोन आला कॉलेजमध्ये आणि मी प्रिन्सिपल सांगते, मेरे गुरु महाराज गए, मैं जा रहा हूँ, ये मेरी छुट्टी, आऊँगा. बरं दिवशी सायंकाळी मी इथे 2 दिवसांनी गेलो. परीक्षा अमुक तमुक करा, काय करा, जन्मभराची परीक्षा करा. त्यात मला खाऊ घालणारा माझा नारायण आहे. प्रिन्सिपल माझा बाप नाही आहे, माझा बॉस गजानन महाराज आहे. आता लक्षात असं यांनी मानलं. सद्गुरू भक्तराज महाराजांनी आम्हाला यांच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये पाठवलं आहे. बागे रामजी भैयाने घेऊन ये ऑफिसमध्ये. मी चक्षुर व्हायचं त्यांना सांगतो, मी राजवाड्यामध्ये यांचं ऑफिस होतं. भर दुपारची 1:30-2ची वेळ होती. आम्ही आपला जिना चढून गेलो वरती. भीती वाटली. दादा म्हटलं, ते बाबा म्हणतायत की आत्ता चढायचं. ते म्हणाले, हो का? हिने आपली फाईल बंद केली, कपाटात ठेवली आणि मी जा रहा. सत्य गोष्ट. कुठे चाललोय त्यांना माहिती नाही, मलाही माहिती नाही. घरी आल्यावर बाबा सांगते तिला जाऊ. नाना महाराज सिंहस्थामध्ये उज्जैनला आले 1980च्या. पलनीटकर नावाचे सुब्रमण्यम इंजिनियर होते, नानांचे शिष्य, त्यांच्याकडे उतरले आणि आम्ही महिनाभर नानांच्या भजनामध्ये ते रंगलेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाना एक दिवशी मला म्हणाले, विजय भाऊ आपण स्नानाला जायचं आहे. तर मी त्यांना नाना म्हटलं, तुम्ही असं करा 9:30ला कॉलेजमध्ये या. नाना 9:30ला कॉलेजमध्ये आले. नानांच्या बरोबर देवता होते, माझा वर्ग चालला होता पिरियडमध्ये. ते म्हणत, ते म्हणजे हो नाना आले. अच्छा म्हटलं, आपण आता सुट्टी म्हटलं. गेलो आम्ही स्नानाला. कसे? अरे शेवटी मला सांगा, मला चालवणारा जो आहे त्याच्याबरोबर मी चाललाय. हे मला चालवणार नाही. माझे पोटाचे, माझ्या पोटाची ज्यांनी चोच दिली आहे त्याने दाणा दिलाय. नारायणाला विसरू नका. मी तुम्हाला परत दुसऱ्याचं सांगत नाही, मी माझं सांगतोय. मी डोळ्यांनी पाहिलं ते सांगतोय. मी कपोलकल्पित गोष्ट सांगत नाही. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. माझं काही बिघडलं नाही. दुसरं मी तुम्हाला सांगतो,
काही मी हे बोलत नाही, परंतु अतिशय सुख असताना मी कॉलेज सोडलं. VRS मध्ये मला काहीही मिळालं नाही, 3 वर्ष पेन्शनसुद्धा मिळालं नाही. पण मी पहिली गोष्ट जर काही केली असेल तर 9 तारखेला पेन्शनचे फॉर्म भरले आणि 10 तारखेला गोरट्याला दासगणू महाराजांच्या आश्रमात जाऊन 3.5 महिन्यांचं गायत्री पुरस्चरण केलं. आपल्या रंगात आनंदात काहीही बिघडलं नाही, जीवनामध्ये काही बिघडलं नाही. देवानी आमचा संसार केला असं आम्हाला वाटलं. कारण काय आहे की त्यांनी पाहिलं भक्तराज महाराजांचे पहिलं चरित्र होतं. भक्तराज महाराजांच्या इतका खट्याळ सद्गुरू आयुष्यात नाही. म्हणजे मला मी त्यांच्याकडून 3दा बदवून घेतलं, बाबा मी तिथे लिहायला येतोय, तुम्ही कुठे जायचं नाही, बाबा मी तिथे लिहायला येतोय. अधिक महिना होता, हाच ज्येष्ठ अधिक, पहा तुम्ही पुस्तकाची पहिली प्रस्तावना. तर मी जसं आतमध्ये होतं तसं बाबा गावाला निघाले, त्यांचे सगळं सामान मी माझं मी नमस्कार करणं, बाबा हे का तुम्ही बरोबर आहे, बाबा तुम्ही लिहिलं तू आश्रमात, बैस तू लिह. म्हटलं फालतू पण मी नाही करणं, मी चालू करणं. अरे तू असं रागवतो का? मी म्हणे मी उद्या येतो, बस आज जातो उद्या येतो, महूपर्यंत जातो म्हणे. आता निघाला होता जाऊ दे म्हणे, मला आडवड होतो. महूपर्यंत गेले, कमलापूर म्हणून होते, त्यांच्याकडे एकदम दुसऱ्या दिवशी परत आले. म्हटलं बाबा मी इथे लिहितो आहे तोपर्यंत तुम्ही आश्रमात थांबलं पाहिजे, एवढीच तुमच्या मी भीक मागितली ना तुम्हाला. म्हणजे मीच बरं आता नाही, मग त्याचे नक्की. तर असे म्हणजे परीक्षा पाहतात आपली की आता हा काय म्हणतो, आणि जातीत तर जाईल तर बरं का, आपल्या याची भीती थोडी आपली, आपल्या बापाची भीती नाही त्यांना, तर कोणाची भीती. आमच्या शास्त्रांसमोर त्यांनी आमची षष्ठी सप्तमी अष्टमी केली आहे, तर आमच्या बापाला काय भीतात? खरी गोष्ट आहे, म्हणजे सत्य गोष्ट सांगतो तुम्हाला मी, कोणाची पर्वा नव्हती त्यांना. या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला सांगतो. आता मी शिवकथा सांगतो आणि संपवतो. विदुराने एकदा काय झालं, दक्ष प्रजापती होते. दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला, आणि त्या यज्ञामध्ये ते प्रजापती असल्यामुळे महर्षी, देवता, अग्नी, मुनी सगळ्यांना निमंत्रण दिलं. आणि शिव हा त्यांचा जावाई आहे, शिवशंकर आणि ब्रह्मदेव दोघंजण त्याला उत्थापन द्यायला उठले नाही. दक्ष हा प्रजापती आहे, आणि दक्षाने शिवाची निंदा केली. शिवांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यानं म्हणाले, तुझ्यासारखा नावाने नुसता शिव आणि असलेला अशिव तू, नररुंड माळा घालतो, भूतगणांच्या बरोबर नाचतो, स्मशामध्ये राहतो, मृगचर्म घालता येतो, तुझ्या कुठल्या तऱ्हेचं तुला कर्मकांड माहिती नाही, तू आपल्या याच्यामध्ये मस्त असतो, तुला कोणी, मला वाईट वाटतं की मी मुलगी तुला दिली, तुला जावई म्हणताना मला लाज वाटते, असं दक्ष प्रधान. शंकरांना राग नाही आला. शंकर सरळ उठून घरी आले. त्याच्यानंतर पार्वतीने विचारलं की का हो काय झालं? काही बोलले नाही तर वस्तुतः पार्वतीला त्यांनी शिव्या दिल्या असेल की तुझ्या बापाने मला इतक्या शिव्या दिल्या, याच्या दुप्पट शिव्या पार्वतीला मिळाल्या असता. आजचा जर असता जावई तर काय झालं असतं. पण शांत बसले. आणि नंतर मग काय झालं, तो यज्ञ पलीकडे सुरू झाला. तो पलीकडे यज्ञ सुरू झाल्यानंतर सगळे देवांना त्यांनी स्थानं दिली. यज्ञामध्ये शिवाचं स्थान असतं, ईशान्य कोण, ईशान्य कोणाला रुद्राचं स्थान असतं, आणि ते त्यांनी दिलंच नाही त्याला. आणि सगळे लोक देवदेवता, सिद्ध, गंधर्व या दक्ष प्रजापतीच्या दक्ष यागा करता गेले. पार्वती आपल्या सौदावरती उभी होती. पार्वती कैलासाची राणी आहे, जगदंबा आहे ती. ती तिथे उभी होती. तर तिथून असे गंधर्व चाललेले होते त्यांच्या विमानात बसून. आपल्याला काय वाटतं, आजच आपापली कार काढतो आणि आपण जातो. देवदेवता त्यावेळेपासून त्यांचे पर्सनल हेलिकॉप्टर आहेत, त्यांचे पर्सनल विमान आहेत, त्याच्यामध्ये बसून चालले आहेत आकाश मार्गाने. तर हिने विचारलं त्यांना, अगं बरं बायकांची गंमत अशी की स्वस्तपणे जाणार नाही, तर स्वस्तपणे कोणाला राहू देणार नाही. जाता जाता तिला वरतून ती विचारते, अगं सती तू गेली नाही तुझ्या बाबांकडे? काय आहे बाबांकडे? अगं तुझ्या बाबांकडल्या यज्ञाला तर चाललो आम्ही, तुला नाही निमंत्रण. आता हे ज्या आपल्या बापाकडे एवढा मोठा यज्ञ पित्याकडे आणि आपल्याला निमंत्रण नाही, याचं कन्याला दुःख होईल की नाही? ती म्हणाली नाही ग, वेळ आहे अजून मला जायला वगैरे काहीतरी सांगू दे. ती आली आपली यांच्याजवळ, हे आपले बसलेले आहेत ध्यानात का हो.
दक्ष माझ्या माहेरी यज्ञ आहे, तुम्ही मला सांगितले नाही एका शब्दाने. हा म्हणाला, सती आपल्याला बोलावणं नाही, आपण अनिमंत्रित जाणार नाही. सगळ्या देवदेवतांना त्यांनी निमंत्रण केलं, आपल्याला आठवून निमंत्रण त्यांनी केलेलं नाही. काही लोक आठवून पत्रिका उशिरा पाठवतात, पत्रिका लग्न झाल्यावर मिळते, आता काय जायचं. बरं आपल्याला वाटतं पोस्टल दिले, पोस्टल नाही, तो मेंटल दिले. पोस्टल दिलं नसतं. तो माझी इच्छा तरी तुम्ही यावं लग्नाला, मी लग्नाच्या आदल्याच दिवशी पत्रिका टाकतो की याल कशी. तसं त्यांनी निमंत्रणच दिलं नाही. पित्याने मुद्दाम दिलं. त्याने सांगितलं की सती, मी तुला मागच्या वेळेला घडलेली गोष्ट सांगितली नाही. तुझ्या पित्याने सगळ्या वरुण आदी दिग्गजांच्या यांच्यामध्ये माझी निंदा केली, शिवनिंदा केली. मी घरी चाललो आलो. तुला आठवतं तो एक दिवशी मला विचारलं होतंस की का बरं तुम्ही असं स्तब्ध शांत आहात. आणि त्याच्यानंतर हा यज्ञ आहे, त्यांनी मला अमंगल म्हटलेलं आहे, अशिव म्हटलेलं आहे आणि मला बोलावलेलं आहे. आता एवढ्याने या पत्नीला समाधान वाटावं की नाही. पण तुम्हाला मी पुन्हा कालचे शब्द सांगतो की पत्नीला समाधान वाटावं अशा प्रकारचे दाम्पत्य हाताच्या बोटावर आहे आयुष्यात. उमेने ऐकलं नाही. उमा म्हणाले, तुम्हाला नसेल बोलावलं, माहेरी जायला काही निमंत्रण नाही लागत, मी जाते. आता माझ्या नवऱ्याला बोलावलं नाही तर मी जाऊ नये एवढा विवेक तिने सांभाळायला हवा होता ना. आणि ती निघाली. शिवांना एकदम बघितलं की शिवांना माहिती होतं की ही जाणार आहे, ठीक आहे जाऊ. शिवाने ताबडतोब नंदिकेश्वराला सांगितलं, तू कैलासाची राणी आहे, अशी तशी जाऊ नको. समोर भूतगण, मागे भूतगण आहेत. नंदिकेश्वरावर कैलासाची महाराणी बसली आहे आणि ही चालली शिंग तुताऱ्या फुंकत आणि दुरून यज्ञस्थळाचा असं जवळ आल्याबरोबर दक्षाने पाहिलं कोण येत आहे. त्या संबंध यज्ञस्थळामध्ये सगळे ऋषी मुनी भरत, तेव्हा भृगू वगैरे सगळे लोक होते. त्यांनी सांगितलं की अहो ही तर उमा आहे, ही तर सती आहे. तर त्यावेळेला म्हणतो की अरे मी बोलावलं नाही तरी आली. आता इथे वाईट स्थिती कोणाची होती? आईची. आईला असं वाटलं की अरे आता ही लेक आपल्या घरी येते आहे. पण आई इतकी धाकात वडिलांच्या की तिला हिंमत नाही झाली आणि सती आली आपली सहजपणे. सती आल्यानंतर सतीला कोणी नमस्कार केला नाही, सतीला कोणी ये म्हटलं नाही. उलट सतीला दक्ष म्हणतोय, पिता म्हणतो तू का आलीस, मी तुला बोलावलं नव्हतं तर. तिला पहिला प्रहार झाला तिच्या मनामध्ये. ती आईकडे गेली, आईला तिला नमस्कार केला आणि मुख्य म्हणजे ती यज्ञकुंडापाशी गेली. तिने पाहिलं की रुद्रांकरता जी जागा असते ती रिकामी आहे. ती रिकामी जागा पाहिल्यावर संताप. मग तिचं पातिव्रत्य जागृत झालं. ती म्हणाली, दक्षा मला लाज वाटते, तू माझा पिता आहे, मला लाज वाटते मी तुझ्या बीजाची आहे, मला लाज वाटते मी तुझ्या वंशामध्ये जन्माला आली. माझा पती हा त्रैलोक्याचा वंदनीय पुरुष आहे, देवादिदेव आहे, महादेव आहे, विश्वनाथ आहे, मंगल स्वरूप आहे. त्याच्या नमनाला ब्रह्मा आणि विष्णू सुद्धा येतात असा माझा कैलासनाथ पती आहे. त्याचा तू उपेक्षा केली. तिला संताप आला. सती संतापली, रागावली आणि ते योगाग्नीने तिने यज्ञकुंडाजवळ गेली आणि आपल्या शरीराचं तिने धडधड 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 पेटवलं शरीर. कापरासारखी सती पेटली आणि तिने यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. हाहाकार माजला. बाहेर आलेले भूतगण एकदम संतापले, त्या आतमध्ये आले. त्याने यज्ञकुंडाचा विध्वंस केला. तिथे रणकंदन झालं आणि रक्ताचा सडा पडला. धावत गेले एक जण आणि शंकराला जाऊन सांगितलं की सतीने यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि सती सती दग्ध झालेली आहे. आणि असं आपण शंकराला तेव्हा राग आला. शंकराने आपली जटा हे करली आणि एका शेळेवरती आपण त्याचं वीरभद्र नावाचा त्यांनी हजारो वीर आपल्यासारखे हे निर्माण केले शिवदूत. आणि त्यांनी जाऊन त्याचं स्मशान करून आला. त्या दक्षाचं मुंडकं तोडलं, तर यज्ञकुंडात टाकलं. यज्ञकुंडामध्ये विष्ठा, मूत्र, आणखीन रक्त यांचा सडा पडला. जे पळाले तेवढे उरले, जे आतमध्ये होते ते सगळे धरणात. भयान शांतता. सती दक्ष यज्ञामध्ये गेली. मग ब्रह्मदेव घाबरले, विष्णू घाबरले, इंद्र घाबरला आणि सगळे आले कुठे? कैलास पर्वत. शांत रीतीने बसले आणि कैलास पर्वते हात जोडून त्यांना ते म्हणाले, सगळ्यांनी प्रार्थना केली, कैलास राणा शिवचंद्र मौणे फणींद्र माथा प्रभुती झळाळी
कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विलीन शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर अशा प्रकारचं कर्पूर गौरम करुणावतारम अशा त्या शिवाची त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं आम्हाला क्षमा करा शिवा, आमचे अपराध पोटी घाला आणि दक्ष यज्ञाला पुन्हा व्यवस्थित करा. शिव शांत झाले. शिवं शांतमीड्यं वरं लोकपालम. शिव शांत झाले आणि शिवांसह सगळे देव यज्ञस्थली आले. शिवांनी आपल्या अमृत दृष्टीने सगळ्यांना जिवंत केलं. शिवांनी आपल्या अमृत दृष्टीने यज्ञशाळेचं पूर्ववत रूप करून दिलं. त्यावेळेला त्या दक्षाला त्याचं मुंडकं तर जोडून गेलं होतं, त्याच्यावरती अजा म्हणजे कोण? अजा म्हणजे बोकड, बकरी, बोकडाचं मुंडकं त्याच्यावरती ठेवलं. तो अजापत्र झाला, त्याचा बळी दिलेला आहे म्हणून त्यात सांगतात. आणि त्यांनी ताबडतोब शिवाला साष्टांग वंदन केलं. आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसेल सतीच्या त्या याचं शिवव्रताचं समाप्ती होते. हीच सती हिमालयाच्या पोटी तिने दुसरा जन्म घेतला. तिचं नाव उमा आणि तिने शंकरांकरता दृढ तपश्चर्या केली. तिचं नाव गौरी. त्या गौरीने अशी तपश्चर्या केली की तिने बिल्वपत्राचं पडलेलं पान फक्त खायचं आणि तेही खायचं नाही म्हणून तिचं नाव पडलं अपर्णा. अशी गौरी, उमा, इला, अपर्णा, सती, पर्वताची पुत्री म्हणून पार्वती, हिमवंताची कन्या, हिमकन्या अशी झाली. तिने कोणाकरता केली? तिने शिवाकरता बरोबर केली. आणि मग शिव पार्वतींचा विवाह झाला आणि त्यांना त्याच्यानंतर गणेश आणि स्कंद नावाची दोन मुलं, स्कंद आणि कसं, असं हे शिवाचं आज आपण स्मरण करून आपल्या कथेचा समारोप करू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जगत से हरि तुझलाय तुगे, हे नगरा, हे नगरा, हे नगरा, हरि तुगे, हे नगरा, हे नगरा, हे नगरा. संत समागम अर्चा, संत समागम अर्चा, सारा सार ज्ञान चर्चा. हे नगरा, हे नगरा, हे नगरा, हरि भगवत भजनी लागो, भगवत भजनी लागो, मन है तुझिया स्वरूपी लागो, मन है तुझिया स्वरूपी लागो. हे नगरा, हे नगरा, हे नगरा, हरि असेच वैभव देई, असेच वैभव देई, शिवजिन केसरी गुरुचे ठाई, शिवजिन केसरी गुरुचे ठाई. हे नगरा, हे नगरा, हे नगरा, हरि मागत से हरि तुझलाय तुझे, मागत से हरि तुझलाय तुझे. गोपाल कृष्ण भगवान मंगलातिक्यं शुभं करोति कल्याणं आरोग्यं. रामानंद महाराज हरि ओम. वीरः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशा. जननो जन जन्मादिर भीमो भीम पराक्रमः. ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणद प्रणवः पणः.
तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरादिगा यज्ञो यज्ञप्यर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाना यज्ञान्तकृति यज्ञगुह्य अन्नमन्नाद एव च देवकी नन्दनस्रष्टा क्षितीशः पावनाशनः आङ्गपाणिरक्षोभ्य सर्वप्रहरणायुध सर्वप्रहरणायुध ॐ नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुवा सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवम् सर्व भक्तांनी आपली आपली विष्णू सहस्त्र नमो भगवते वासुदेवाय करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे निवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर विक्रेतु कामाखिल गोपकन्या दध्यादिकं प्रसूनाप्लुतं वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरि निर्वाण निर्व्याकुलं स्रस्तस्रस्त निबद्धनि विविलसत् गोपी सहस्रावृतं हस्तन्यस्तनतापवर्गमखिलो दारं किशोराकृति मूकं करोति वाचालं अङ्गुलं गयते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः बहुशीतिभूषितकलान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखाद् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषिता नमो देव्यै महादेव्यै
सदाशिव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां नमामि केवलं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं श्रीगजानन सद्गुरु मालाकमण्डलुरदक्करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा जया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडरीक वरदा हरिविठ्ठल गोपाल कृष्ण भगवान सच्चिदानंद सद्गुरु श्री अनंतानंद साईश भगवान सद्गुरुनाथ भक्तराज महाराज सद्गुरुनाथ रामानंद महाराज सद्गुरुनाथ गजानन महाराज नमः पार्वती पते हर हर महा नर्मदे हर आनंदकंद भगवंताचा भागवताचा तिसरा दिवस आहे. रविवारी आपल्या जीवनात फार एक सुंदर योग येणार आहे. आनंदकंद भगवान गोपाळ कृष्णाचा आविर्भाव होणार. आचार्यश्रींनी मला एक अशी सूचना केली की आत्ता दिनांक 26 मे ते 2 जूनपर्यंत पुण्याला जे त्यांचं भागवत झालं त्या भागवतामध्ये एका आमच्या गृहिणींनी मायमाऊलींनी फेर धरून नाचताना एक सुंदर माणिक वर्माचं म्हणा किंवा ज्योत्स्ना भोळेचं म्हणा एक पद म्हटलं. त्या पदाचं मी ताली ओळ म्हणून दाखवतो. ज्या कोणा माऊलीकडे ते गाणं असेल सुंदर गाणं सगळ्यांना माहिती आहे. मलाही माहिती आहे पण माझ्या काही ओळी लक्षात नाही त्याच्यात. ते गाणं असं आहे त्याची ताल अशी आहे भगवंताची राज धरून गोपिका नाचतात आहे त्याचं ताल अशी आहे शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंधा. जे चाल गाणं आहे चाल तुम्ही तुमच्या माहीत सांगितली आहे. माझा आवाज एक आहे. कृपा करून हे गाणं आहे. जर कोणाला मिळालं तर उद्या घेऊन या आणि नसल्यास हरिओम तसं. मला त्याची बात ताबडतोब प्रत करून द्या आणि इकडे दुपारी मला भेटा. त्यांना येतंय. ठीक आहे. त्यांनी मला पूर्ण खात्री आहे भगवंत इथे काहीही कमी पडू देणार नाहीये. असो गोपाल कृष्ण भगवंतांच्या पूर्ण कृपेने श्रीमद सद्गुरु भक्तराज महाराजांच्या पूर्ण कृपेने आज भगवान गोपाल कृष्णांच्या श्रीमद भागवत स्वरूप चरित्राचं दर्शन घ्यायचा आपला तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या तृतीय दिनाच्या प्रथम सत्राच्या प्रारंभी मी सर्व अहिल्यानगरीतल्या पुण्यपुरुषांना सद्गुरु स्वरूपांना सद्गुरु रामानंदांच्या चरणी मस्तक ठेवून वंदन करतो.